नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये। आजची तारीख आहे 29 जुलै 2021। संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:46। चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया। रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती। टोटल क्रिप्टोकरन्सीज आता आहेत जगामध्ये 11,091। एक्सचेंजेस आहेत 390। मार्केट कॅप आता आहे टोटल $1.554 ट्रिलियन। 24 तासांचा ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे $77.7 बिलियन। बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 48.2% आणि इथेरियमचा आहे 17.4%। टोटल मार्केट कॅप $1.55 ट्रिलियन आणि 1.21% म्हणजे 1.21% मार्केटची ग्रोथ झाली आहे कालच्या आत्ता यावेळच्या प्राइसनुसार। टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज पटापट चेक करूया। बिटकॉइन पहिल्या नंबरवरती $39,883, 0.32% वाढलेला आहे 24 तासांच्या हिशोबाने आणि 24.27% वाढलाय 7 दिवसांच्या हिशोबाने। इथेरियम सेकंड रँक वरती $2315, 1.24% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 16.22% वाढलाय 7 दिवसांमध्ये। टेदर $1 आहे। बायनान्स कॉइन म्हणजे BNB आता आहे $313। काही खास मुवमेंट नाहीये 24 तासांची, जवळजवळ 7% वाढलाय 7 दिवसांमध्ये। कार्डेनो ADA $1.28 0.5% कमी झालाय 24 तासांमध्ये, 8.5% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये। कार्डेनोच्या नंतर आपण चेक करू रिपलला 70.75 सेंटला आहे म्हणजे $0.7075, 0.23% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 21.5% वाढला आहे 7 दिवसांच्या मागे। USDC आता आहे $1। डोजकॉइन 20 सेंटला आता आहे $0.2037, 0.84% कमी झालेला आहे 24 तासांच्या हिशोबाने आणि 6.5% वाढला आहे 7 दिवसांच्या हिशोबाने। पोल्काडॉट जर आपण चेक केलं आता तर $14.85 आहे, 3.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 18.19% वाढलाय 7 दिवसांच्या हिशोबाने। बायनान्स USD म्हणजे BUSD $1 आहे। बिटकॉइनचं तुम्ही जर हे चेक केलं आता मार्केट कॅप तर $750 बिलियन जवळपास पोहोचलेला आहे म्हणजे $1 ट्रिलियन एकटा बिटकॉइन जवळजवळ आहे आणि 270.9 म्हणजे जवळजवळ $271 बिलियन आता इथेरियमचा मार्केट कॅप आहे। त्यानंतर जर बघितलं तर USD टेदर म्हणजे आपला जो आहे स्टेबल कॉइन तो आहे $61.8 बिलियन। बायनान्स कॉइन जो आहे तो $52.8 बिलियन आहे। कार्डेनो आता आहे $41 बिलियन। कार्डेनोच्या नंतर रिपल आता आहे $32.8 बिलियन। USDC आहे $27 बिलियन। डोजकॉइन $26.6 बिलियन। पोल्काडॉट आता आहे $14.5 बिलियन आणि BUSD जो आहे बायनान्सचा USD तो $12.2 बिलियन आता त्याचं मार्केट कॅप आहे। तर टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज त्यांचे फ्लक्च्युएशन्स आणि त्यांची टोटल मार्केट कॅप आपले चेक करून झालेत। आपण एक काम करू, आता आपण न्यूज सेक्शन कडे वळूया म्हणजे क्रिप्टोकरन्सी जगतातल्या काय महत्वाच्या बातम्या होत्या आजच्या त्या चेक करूया। आज गुरुवार आहे आणि आज भरपूर कंटेंट आहे, रादर खूप सारे नवीन न्यूज आज आलेले आहेत 29 जुलैला आणि मी प्रयत्न करतोय त्यातल्या सगळ्या कव्हर करायच्या, पण काही न्यूज मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, तर मग आपला व्हिडिओ लिटरली 1 तासाचा होऊन जाईल। ओके, सो मला माफ करा, थोडं जर फास्ट वाटलं तर थोडं तुम्ही पॉज करून परत एकदा ऐका। बिटकॉइन ओपन इंटरेस्ट मिमिक्स Q4 2020 rather Q4 of 2020 as new report cautiously optimistic on BTC rally। बिटकॉइनचा ओपन इंटरेस्ट जो आहे म्हणजे जे ऑप्शन्स आहेत त्याच्या अगेन्स्ट जे काही इंटरेस्ट रेट्स असतात म्हणजे थोडक्यात फ्युचर्स मार्केट जे असतं तर त्याच्यामध्ये जे काही इंटरेस्ट रेट लागू पडतात तर ते आता परफेक्टली तसेच दिसत आहेत जसं आत्ता आपलं जे काही बुलिश सायकल जे आहे जे Q4 मध्ये सुरू झालं 2020च्या शेवटच्या क्वार्टरमध्ये सुरू झालं, तर त्यावेळी जसे सगळे रेशोज होते किंवा मग जसा इंटरेस्ट रेट्स ऍप्लिकेबल होते बिटकॉइनच्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्समध्ये आणि ऑप्शन्समध्ये तर ते सेम आत्ता आहेत। ओके, पण याच्यामध्ये गंमत काय आहे की बऱ्याच वेळा $40,000 तर गेल्या 4 दिवसांमध्ये 3 वेळा बिटकॉइन $40,000 पर्यंत जाऊन किंवा त्याच्यात थोडंसं पुढे जाऊन परत खाली आलेला आहे 4 दिवसात 3 वेळा। म्हणजे थोडक्यात काय की $40,000चा रेझिस्टन्स खूप स्ट्रॉंग आहे आणि तो पटकन क्रॉस करता येत नाही तो प्राइस पॉइंट बिटकॉइनला जरी रॅली होत असली तरी सुद्धा।
तर मग त्याच्यामुळे हे म्हणतायत की कॉशियसली ऑप्टिमिस्टिक ऑन बीटीसी रॅली. म्हणजे जो नवीन रिपोर्ट आला आहे त्याच्यामध्ये ऑप्टिमिझम आहे, पण तरी पण थोडीशी भीती आहे, कारण $40,000 जो रेझिस्टन्स आहे तो खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर परत आय थिंक $45,000 परत रेझिस्टन्स आहे वगैरे. तर पुढे जाणं जे आहे म्हणजे आधीचा ऑल टाइम हायला पोहोचणं सुद्धा आता बिटकॉईनसाठी बऱ्यापैकी कठीण आहे. खूप चांगल्या न्यूज जर आल्या जशा आता सध्या येत आहेत तर काहीतरी शक्य आहे, हेच त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. आपण आता वळूया पुढच्या बातमीकडे. युरोपियन युनियन एंट्रस्ट्स $30 million टू न्यू ब्लॉकचेन अँड डिजिटल ॲसेट्स फंड. तर युरोपियन युनियनचा जो एक फंड आहे, इन्व्हेस्टमेंट फंड, युरोपियन इन्व्हेस्टमेंट फंड म्हणून, त्याने $30 million इन्व्हेस्ट केलेले आहेत $120 million एका ब्लॉकचेन ॲसेट्स फंडमध्ये. आणि ही खूप महत्वाची न्यूज आहे, कारण स्वतः युरोपियन युनियनचा जो इन्व्हेस्टमेंट फंड आहे तो इन्व्हेस्ट करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे ब्लॉकचेन आणि डिजिटल ॲसेट्समध्ये सुद्धा. नुसतं ब्लॉकचेन नाहीये, इथे डिजिटल ॲसेट्समध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट होणार आहे. आणि ही चांगली न्यूज आहे की नुसत्या ब्लॉकचेनमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता क्रिप्टोकरन्सीजमध्ये, डिजिटल ॲसेट्समध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या अशा एका फंडमध्ये युरोपियन युनियनच्या इन्व्हेस्टमेंट फंडने स्वतः इन्व्हेस्टमेंट केली आहे. म्हणजे बाकीचे फंड्स तर नक्कीच करतील. बिटकॉइन हॅश रेट रिबाउंड्स ॲज मेजर मायनर्स आर कमिंग बॅक ऑनलाईन. तर आता चायनाने जे काही मायनिंग बॅन किंवा मायनिंगवरती जी काही कटकटी सुरू केल्या होत्या, काहीही लॉ पास न करता, कुठल्याही काही ऑफिशियली कारण नसताना थोडक्यात म्हणजे, तर त्याच्यामुळे काय झालं की बरेचसे मायनर्स जे होते चायनामध्ये ते चायना सोडून निघून गेले आणि त्यांना आधी मायनिंग फार्म्स त्यांचे बंद करावे लागले. त्यामुळे हॅश रेट कमी झाल्यामुळे चायनामध्ये त्यांचा हॅश रेट जो होता मायनिंगचा तो बंद झाल्यामुळे टोटल हॅश रेट जो होता तो कमी झाला होता. म्हणजे जवळजवळ 180 एक्झा हॅशेस पर सेकंड वरतून तो जवळजवळ 84 एक्झा हॅशेसला पोहोचला होता. तर तिथून आता तो परत वरती जायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे मायनिंग आउटपुट, मायनिंग पॉवर जी आहे ती परत अलाइव्ह होती आहे. म्हणजे लोक त्यांचे मायनर्स चायनामधून काढून दुसऱ्या ठिकाणी जाऊन पोहोचलेत ऑलरेडी, त्यांनी मायनिंग स्टार्ट पण केलंय. प्लस जे युरोपमधले किंवा अमेरिकेमधले जे मायनर्स होते जे फटाफट ग्रो करतात आणि त्यांनी मोठमोठ्या महाकाय ऑर्डर्स दिलेल्या होत्या मॅन्युफॅक्चरर्सला, तर त्या ऑर्डर्स सुद्धा पोहोचायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा मायनिंगचा जो काही हॅश रेट आहे तो वाढतोय. US जपान डिजिटल ट्रेड डील शुड इन्क्लूड क्रिप्टो, अमेरिकन थिंक टँक. तर अमेरिका आणि जपानची जी आता ट्रेड डील होणार आहे तर त्याच्यामध्ये क्रिप्टो करन्सीज बद्दल सुद्धा काहीतरी मुद्दे मांडले पाहिजेत, असं अमेरिकन थिंक टँकचं म्हणणं आहे. आणि त्या थिंक टँकचं नाव आहे रँड कॉर्पोरेशन. तर ही खूप चांगली गोष्ट होईल जर खरंच US जपानच्या डीलमध्ये जर त्यांनी क्रिप्टो करन्सीज बद्दल काहीतरी पॉलिसी आखली, किंवा म्हणजे जर जपानमधले एक्सचेंजेस अमेरिकेतल्या एक्सचेंजेस बरोबर बिझनेस करू इच्छितात तर या प्रकारे होतील. किंवा मग स्टेबल कॉइन्सचं जरी पण त्यांनी म्हटलं की आपण स्टेबल कॉइन्स वापरायला सुरुवात करूया ट्रेडिंग, जे काही ट्रेड चालतं आपलं इंटरनॅशनल त्याच्यामध्ये, तरी चांगलं होईल. आणि याच्यामध्ये गंमत अशी आहे, जपान आणि US हे दोन्ही सुद्धा एक्स्ट्रीमली म्हणजे खूप महाप्रचंड कर्ज आहेत दोघांवरती. जरी आपल्याला नॉर्मली असं वाटत असलं की या दोन्ही खूप डेव्हलप कंट्रीज आहेत, तरी पण डेट टू GDP रेशो ज्याला आपण म्हणतो, हा एक मुद्दा मी नंतर कव्हर करेन. तर डेट टू GDP रेशो जो आहे तो जपानचा प्रचंड आहे आणि खूपच मोठ्या प्रमाणावरती ऑलरेडी गव्हर्नमेंटने स्पेंडिंग करून झालेलं आहे आणि ते आता खूप सारं देणं लागतात त्यांच्या सेंट्रल बँकेला. आणि जे काही म्हणजे तिथे जो नवीन सिटीजन जन्माला येतोय तो ऑलरेडी जन्माला येतानाच कर्ज डोक्यावरती घेऊन येतोय जवळजवळ जन्माला येताना. त्यामुळे टॅक्सेसमध्ये तर वाढ होतच जाणार आहे पुढे जाऊन. आणि सेम थिंग US मध्ये पण आहे. US थोडा अजून मागे आहे आणि भारत भरपूरच मागे आहे त्या बाबतीत. आणि ही एक चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे डेट टू GDP रेशो अजून तरी ठीकठाक आहे. अगदी US म्हणजे आता मी तर म्हणतो US 200% पोहोचला असेल आणि जपान 300-350% असेल. हे आपण एका वेगळ्या एपिसोडमध्ये चेक करूया. पुढे वळूया. EY एम्स. EY म्हणजे अर्न्स्ट अँड यंग आहे, एक मोठी कन्सल्टिंग फर्म आहे. तर EY एम्स टू सिम्प्लिफाय क्रॉस बॉर्डर विथ होल्डिंग टॅक्स प्रोसेस विथ ब्लॉकचेन. तर आता यांनी यांची स्वतःची एक ब्लॉकचेन तयार केलेली आहे की जे काही यांचे ट्रान्झॅक्शन्स होतील, बिझनेसेस होतील त्यांच्या क्लायंट्सचे, तर त्यातून तो डेटा गोळा करणार आणि तो लोकल गव्हर्नमेंट्सला किंवा टॅक्स ऑथॉरिटीजला पोहोचवणार किंवा ते क्लायंट्सलाच देणार आणि क्लायंट्स मग तो डेटा वापरणार. की बाबा जसं आपल्याकडे आपण म्हणतो TDS, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, म्हणजे काय की मी माझ्या इन्कमवरती टॅक्स भरण्याऐवजी
जो मला पैसे देणारा माणूस आहे, जो मला इन्कम देणारा माणूस आहे, तोच माझा टॅक्स भरून टाकेल आणि मग उरलेले पैसे मला देईल. तर या टाईपमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स होतात भरपूर ठिकाणी, आणि त्यासाठी त्यांनी हे ब्लॉकचेन सोल्युशन बनवलेलं आहे. आपण पुढे वळूया. क्रिप्टो व्हॉलॅटिलिटी इंडेक्स 2.0 रोल्ड आउट विथ USDC सपोर्ट. तर CVI USDC नावाचं त्यांनी एक इंडेक्स बनवलेला आहे, आणि क्रिप्टो व्हॉलॅटिलिटी इंडेक्स ही हा एक इंडिकेटर पण आपण म्हणू शकतो की त्याच्यावरून कळतं की पुढे काय होणार आहे वगैरे. तर याचे यांनी ऑप्शन्स म्हणजे सेकंडरी मार्केट जे असतं ते तयार करून त्याच्यामध्ये सुद्धा आता ट्रेडिंग अलाउ करायला लागलेले आहेत. बाकी एवढं काही खूप डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही त्याच्यामध्ये. Crypto user numbers doubled in 6 months. Research carried out by Crypto.com identified more than 220 million users of crypto by the end of June. म्हणजे मागच्या महिन्यापर्यंत 22 करोड लोक जगभरातून क्रिप्टो करन्सीचे बायर्स, ट्रेडर्स किंवा मग होल्डर्स होते. आणि हा खूप मोठा आकडा आहे. बरेचसे लोकांना अजूनही काही माहिती नाहीये, तरी सुद्धा 22 करोड लोकांपर्यंत हा आकडा पोहोचलेला आहे. आणि या 22 करोड पैकी लकीली 1.5 ते 2 करोड लोक भारतात आहेत, आणि ते हळूहळू तो आकडा वाढतच चाललाय. आणि 6 महिन्यांमध्ये जर 11 करोडवरून आपण 22 करोडवरती पोहोचलो आहोत, तर पुढच्या 6 महिन्यांमध्ये काय होईल, किंवा त्याच्या पुढच्या 6 महिन्यांमध्ये किंवा पुढच्या 6 वर्षांमध्ये काय होईल याचा अंदाज कोणीही घेऊ शकतं, आणि त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन्स करून विचार करू शकतो की काय करायचं पुढे. Robinhood IPO priced at lower end of range, firm valued at $32 billion. तर Robinhood नावाची एक ऍप आहे, एक कंपनी आहे की जे ट्रेडिंगचे ऑप्शन्स देतात स्टॉक मार्केटचे, प्लस त्यांनी क्रिप्टो ट्रेडिंग सुद्धा अलाउड ठेवलेलं आहे. तर क्रिप्टो ट्रेडिंग आणि स्टॉक मार्केट ट्रेडिंग या दोन्ही गोष्टी जे देतात US मध्ये, त्या कंपनीचा आता IPO होणार आहे, आणि त्यासाठी व्हॅल्युएशन त्यांनी $32 बिलियन ठेवलेलं आहे. एवढी न्यूज आहे. Uniswap says it's talking with PayPal, Robinhood and more in a deleted video. तर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याच्यामध्ये एक इंटरव्ह्यू चालू होता कॉन्फरन्स मधला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या हेडने, प्रमोशनल हेडने आय थिंक, की आम्ही पेपॅल आणि रॉबिनहुड आणि आणखीन काही कंपन्यांशी बोलतोय. स्ट्राईप म्हणजे पेमेंट प्रोसेसर आहे, स्ट्राईप, E-Trade आहे, त्या सगळ्यांशी आमचे डिस्कशन चालू आहेत. पण तो व्हिडिओ त्यांनी नंतर डिलीट केला. म्हणजे त्यांना ते रिव्हील करायचं नाही आता की किती लोकांशी डिस्कशन्स चालू आहेत, किंवा ज्यांच्याशी डिस्कशन चालू होते त्यांनी यांना मेसेज, फोन किंवा काहीतरी करून सांगितलं असेल की ही गोष्ट अजून रिव्हील करू नका, थांबा. कारण मे बी रॉबिनहुडचा IPO येतो आहे, बरोबर. आणि जर आतापासूनच या न्यूज बाहेर लीक व्हायला लागल्या की त्यांचं टायअप होणार आहे युनिस्वॉपशी. युनिस्वॉप जगातलं सगळ्यात मोठं डिसेंट्रलाइज्ड इथिरियमचं एक्सचेंज आहे, आणि त्यांचं टायअप रॉबिनहुडशी होतंय किंवा पेपॅलशी होतंय. तर या न्यूज बाहेर आल्यामुळे काय होईल की रॉबिनहुड सुद्धा प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो, इन्सायडर ट्रेडिंगच्या प्रॉब्लेम्स मध्ये, किंवा आणखीन काही इश्यू होऊ शकतात. बँक ऑफ अमेरिका कॉल्स CBDCs मोर इफेक्टिव्ह दॅन कॅश इन रिसर्च नोट. बँक ऑफ अमेरिका जी अमेरिकेतली सेकंड लार्जेस्ट बँक आहे, म्हणजे जगातल्या टॉपमोस्ट बँक्स पैकी एक येते, तर त्यांनी CBDCsला कॅशपेक्षा चांगलं म्हटलेलं आहे. आणि CBDCला कॅशपेक्षा चांगलं म्हटल्या मागे मुख्य कारण काय असणार आहे की कॅशला हँडल करण्यासाठी त्यांना एम्प्लॉईज ठेवावे लागतात, आणि CBDCsला हँडल करण्यासाठी ऑलरेडी कम्प्युटर सिस्टीम्स त्यांच्याकडे आहेत, डेटा सेंटर्स आहेत, सगळं आहे. त्यामुळे डिजिटल इज द फ्युचर. फक्त CBDC घ्यावी आपण, ती वापरावी की रिअल पब्लिक ब्लॉकचेन वापरावी हे आपण ठरवायचं. बिटकॉइन ओव्हरबॉट ॲट $40,000 रेजिस्टन्स, सपोर्ट ॲट $34,000 अँड $36,000. सो $40,000 वरती यांचं म्हणणं आहे की बिटकॉइन थोडासा ओव्हरबॉट आहे, म्हणजे प्राइस जास्त वाटते $40,000. कारण काय की $40,000चा रेजिस्टन्स खूप स्ट्रॉंग आहे. खूप स्ट्रॉंग असल्यामुळे आपण तो पार करू शकत नाही, आणि सपोर्ट शेवटी कुठे $34,000 ते $36,000 दरम्यान आहे. म्हणजे इथून जर क्रॅश झाला तर 36,000च्या खाली जाणं कठीण आहे, आणि जर 36,000 पण पार केला तर $34,000 नंतर त्याच्यापेक्षा खाली जाणं खूप कठीण आहे. पण 40,000 जर आज क्रॉस करून गेला स्ट्रॉंगली, तर मग मला नाही वाटत की परत त्या रेंजमध्ये पोहोचेल. बँक ऑफ अमेरिका, कॉइनबेस व्हेंचर्स इन्व्हेस्टेड इन पॅक्सोस, $300 million सिरीज D. तर पॅक्सोस नावाचा एक ब्लॉकचेन प्रोजेक्ट आहे, क्रिप्टो करन्सी प्रोजेक्ट आहे, आणि त्याच्यामध्ये बँक ऑफ अमेरिका, कॉइनबेस व्हेंचर्स या सगळ्या मोठ्या मोठ्या नावांनी इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत. सिरीज D त्यांचं आता फंड रेझिंग झालंय, आणि $300 million त्यांनी रेज केले आहेत. एक्स पोकर प्रोज रेज $130 million फंड फॉर DeFi बेट्स. तर एक्स पोकर प्रोज म्हणजे थोडक्यात काय की यांची एक कंपनी आहे Ascensive Assets नावाची, आणि ती बनवलेली आहे जे
पोकर हा एक पत्त्यांचा गेम असतो, तर त्याच्यामध्ये खूप हेवी लेवलला खेळणारे प्रोफेशनल पोकर प्लेयर्स जे होते, तर त्यांनी एकत्रितपणे येऊन आय थिंक 2017-18च्या आसपास ही कंपनी बनवली आणि सुरुवातीला $24 मिलियन रेज केले. त्यातून काही प्रोजेक्ट्समध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आणि त्यातून रिटर्न्स पण दिले असतील इन्व्हेस्टर्सला. आणि आता यावेळी त्यांनी $130 मिलियन रेज केलेत डीफाय साठी, की डीफाय मध्ये आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत. आणि याच्यामध्ये मेन जे इन्व्हेस्टर्स आहेत ते आहेत हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम एशिया. इलॉन मस्क हिंट्स टेस्ला ओन्स अबाउट 42,000 बिटकॉइन. तर एक ट्विट होतं डेव्ह लीचं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आता टेस्लाचा जो कोणी माणूस क्रिप्टोमध्ये कॅल्क्युलेशन करणार आहे तो बसला असेल चेक करत की 42,169 बिटकॉइन गुणिले 35,040 म्हणजे एवढे एवढे होतात वगैरे. तर इलॉन मस्कने त्याच्यावरती रिप्लाय दिलाय, वी डोंट हॅव दॅट मेनी बिटकॉइन बट इट्स क्लोज. म्हणजे मे बी 41,000 40,000 वगैरे असे काहीतरी असतील. आणि याच्यावरून कळतंय की त्यांच्याकडे किती बिटकॉइन आहेत अंदाजे. क्रिप्टो पेमेंट ऑप्शन मेक्स सर्व्हिसेस मोर अफोर्डेबल, झिम्बाब्वे म्युझिक स्टुडिओ डायरेक्टर. तर झिम्बाब्वे मधला म्युझिक स्टुडिओ आहे ज्यांनी आता क्रिप्टो करन्सी ऍक्सेप्ट करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांचं मुख्य काम जे आहे ते कोविड-19 पॅन्डेमिकमुळे सगळीकडे लॉकडाऊन असल्यामुळे प्रवास सुद्धा अलाउड नव्हता आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी अलाउड नाही. तर त्यामुळे सगळं त्यांचं काम ऑनलाईन झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी बँकिंग ट्रान्झॅक्शन्स मध्ये वगैरे आणि इंटरनॅशनल कामं ते घेतात. त्यामुळे मग त्याच्यामध्ये त्यांनी क्रिप्टो करन्सी ऍक्सेप्ट करणं आता पसंत केलेलं आहे. कारण क्रिप्टो समजा आज तुम्ही $100 ऍक्सेप्ट केले तर एक्स बिटकॉइन तुम्हाला मिळाले आणि समजा तो रेट जर वाढून पुढे गेला काहीतरी प्रमाणामध्ये तर तुमच्याकडे 100च्या ऐवजी काहीतरी एक्स्ट्रा डॉलर्स उरणार आहेत, बरोबर. पण हेच जर त्यांनी झिम्बाब्वे मधली त्यांची करन्सी ऍक्सेप्ट केली तर तिथे खूप भयंकर इन्फ्लेशन आहे, त्यामुळे त्यांना भरोसा नाही की पुढे जाऊन काय होईल. त्यामुळे त्यांना जास्त चार्जेस घ्यावे लागत होते. पण क्रिप्टो ऍक्सेप्ट केल्यामुळे क्लायंट्सला पण फायदा आहे, कारण डिस्काउंटमध्ये ते कामं करू शकतायत आणि यांनाही फायदा आहे की यांचे जे काही ऍसेट्स आहेत ते वाढत जातात. बिटकॉइन रिवॉर्ड्स फ्रॉम लोली रेजेस $10 मिलियन इन फंडिंग लेड बाय अॅक्रू कॅपिटल सोशल मीडिया मोगल्स. तर आता लोली नावाचा न्यूयॉर्क मधली एक कंपनी आहे की जी बिटकॉइन मधून रिवॉर्ड्सचं प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केलेलं आहे. तर त्यांनी 75 करोड रुपये त्यांनी आता या लेटेस्ट इन्व्हेस्टमेंट राऊंड मध्ये उभे केले आहेत आणि ते आता पुढे हळूहळू कळेल आपल्याला की कसं एक्सपान्शन करतायत. जेफ बेझोस डायरेक्ट्स अमेझॉन टू ऍक्सेप्ट बिटकॉइन अँड अदर पॉप्युलर क्रिप्टो करन्सीज रिपोर्ट. आता ही इतका यांनी गोंधळ घातलेला आहे गेले 3 दिवसांमध्ये. आधी म्हणाले की ऍक्सेप्ट करणार आहेत, सगळं रेडी आहे. त्यानंतर मग त्यांनी अनाउन्समेंट केली की नाही आम्ही बिटकॉइन वगैरे काय ऍक्सेप्ट करणार नाही. आणि आता ही परत एकदा न्यूज आलेली आहे की जेफ बेझोसने स्वतः सांगितलेलं आहे अमेझॉनच्या टीम्सला की तुम्ही ऍक्सेप्ट करायचंय बिटकॉइन स्टार्ट करायचंय. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय म्हटलंय की बिटकॉइन ऍक्सेप्टन्स सिस्टीम जी काही त्यांची असणार आहे ती फुल्ली रेडी टू रोल आहे, म्हणजे लगेच लॉन्च करू शकतात. फक्त बाकीचे जे आहेत इथिरियम किंवा बाकी लाईट कॉइन वगैरे जे त्यांनी ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली तर त्याला थोडासा वेळ लागेल. मग आता आपण याला किती सिरियसली घ्यायचं हे मला खरंच कन्फ्युजन आहे. तरी बघू पुढे काय होतं ते आपल्याला कळेलच लवकरच. Bit.True aims to democratize token listings rights by opening voting power to the users. आता Bit.True नावाचं एक एक्सचेंज आहे आणि एक आधी हे सांगतो की क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस मध्ये जाऊन समजा आता माझं एखादं टोकन आहे किंवा माझं एखादं प्रोजेक्ट आहे तर ती क्रिप्टो करन्सी मला एखाद्या एक्सचेंज मध्ये जाऊन लिस्टिंग करायचं असेल तर त्यासाठी एक स्ट्रॉंग प्रोसिजर असते बऱ्याच ठिकाणी. आणि त्या प्रोसिजरचा मुख्य भाग हा असतो की तुमच्याकडे कम्युनिटी वगैरे चांगली आहे का, तुम्ही खरंच काम करताय का, कुठलं टीम आहे का, ओके प्रोजेक्ट कसा आहे आणि तुम्ही आम्हाला आमची फी देऊ शकता का. आणि ही फी असते महाभयंकर अमाऊंट्स मध्ये, म्हणजे सुरुवात होते अगदी 2-4 बिटकॉइन पासून ते 100-200 बिटकॉइन पर्यंत 500 बिटकॉइन पर्यंत सुद्धा फी असू शकते. आता हा आकडा किती बदललाय नवीन प्राइसिंग नुसार वगैरे ते मला माहिती नाही, पण मला सुरुवातीला जो अंदाज होता तर मी अगदी 100 ते 200 बिटकॉइन पर्यंत लिस्टिंग फी मला ऐकिवात आहे. आणि त्यावेळी सुद्धा म्हणजे अगदी 2017-18 मध्ये सुद्धा असे एक्सचेंजेस होते की जे फी न घेता त्यांच्याकडे समजा 4 लाख युजर्स आहेत तर तुम्ही त्यांच्या लिस्टिंगसाठी अप्लाय करायचं आणि मग ते युजर्स वोटिंग करणार की बाबा आता या 15 प्रोजेक्ट्सने अप्लाय केलेलं आहे लिस्टिंगसाठी, त्यातले आपण कोणते प्रोजेक्ट लिस्टिंग करून घ्यायचे या एक्सचेंजवरती. आणि तेच गोष्ट आता हे Bit.True नावाचं एक्सचेंज करतंय. आणि ही काही एवढी मोठी न्यूज मला वाटत नाहीये, तरी सुद्धा यांनी मे बी प्रमोशनल कंटेंट सारखं यांनी ही न्यूज देण्यासाठी यांना काहीतरी पेमेंट सुद्धा केलं असेल, काही भरोसा नाही. तर आपण आता पुढच्या न्यूजकडे वळूया. ऑलराईट.
रशियन टाइम कॅप्सूल टू फॅसिलिटेट इनहेरिटन्स ऑफ क्रिप्टो ऍसेट्स. आता याच्यामध्ये क्रिप्टो ऍसेट्स फक्त करणार आहेत का ते नाही, तर रशियामधल्या काही युनिव्हर्सिटीज आणि काही टीम्स मिळून एक असा प्लॅटफॉर्म बनवतायत, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, की जिथे तुम्ही डिजिटल इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती स्टोअर करू शकता. त्यातल्या त्यात तुम्ही प्रायव्हेट कीज सुद्धा स्टोअर करू शकाल असं त्यांचं म्हणणं आहे, जेणेकरून समजा तुम्हाला काही झालं तर तुमचे मुलं किंवा मग त्यांचे मुलं किंवा मग जे कोणी तुमचा वारसदार असतील ते येऊन ते टाइम कॅप्सूल ओपन करून त्यातून तुमच्या प्रायव्हेट कीज घेऊन फंड्स ऍक्सेस करू शकतील. क्रिप्टो एक्सचेंज बायनान्स प्लॅन्स टू बी रेग्युलेटेड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन 6 CEO विथ स्ट्रॉंग कम्प्लायन्स बॅकग्राऊंड. आता हे मी एक्झॅक्टली जसं म्हणत होतो तसंच होत आहे की बायनान्सला एक IT कंपनी किंवा मग एक टेक स्टार्टअप या दिशेमधून निघून किंवा या अडकलेल्या पोझिशन मधून निघून त्यांना एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या दिशेने वाटचाल करावीच लागणार आहे. आणि तेच आता त्यांचा CEO म्हणजे CZ म्हणतोय आणि स्वतः CEO म्हणतोय की मी माझी पोझिशन सोडायला तयार आहे. जर कोणी चांगला माणूस मिळाला ज्याला कंप्लायन्सचं चांगलं बॅकग्राऊंड आहे तर मी त्याला CEOच्या खुर्चीवर बसवेन आणि मी तिथून उठेन. म्हणजे थोडक्यात काय की आता चांगलं काहीतरी रेग्युलेशनच्या दिशेने जाण्याचा सिरियसनेस त्यांना दाखवायचा आहे. आणि असंही असू शकतं की कम्प्लीट एंटिटीला CEO नसतील ते शोधत आता, फक्त US मधल्या एंटिटीला शोधत असतील. पण US मधल्या एंटिटीला ऑलरेडी CEO आहे दुसरा आणि तो ऑलरेडी स्ट्रॉंग म्हणजे रेग्युलेटर्स, ही इज अ पास्ट रेग्युलेटर, त्यामुळे मग तो ऑफकोर्स त्यांना गाईड करू शकतो. मग मला थोडं जरा हे कन्फ्युजन आहे की हे टोटल बायनान्स जे काही ग्रुप आहे त्याच्या CEO साठी शोधतायत की फक्त US किंवा UK साठी शोधतायत. बघू पुढे काय होतं ते. पण मे बी असं वाटतंय की CZ त्याची पोझिशन सोडेल आणि या नवीन माणसाला त्याच्या पोझिशनवरती बसवेल आणि स्वतः काहीतरी वेगळ्या रोलमध्ये तिथे जॉईन करेल. कारण ऑलरेडी त्यांना जपान, UK, केमेन आयलंड, हाँगकाँग, थायलंड, जर्मनी आणि लिथुआनिया या सगळ्यांनी रेग्युलेटरी कंप्लायन्स बद्दल काहीतरी वॉर्निंग्स दिलेल्या आहेत, नोटिसेस दिलेल्या आहेत. मग आता तो सिरियसनेस त्यांना दाखवायचा आहे म्हणून स्वतः CZ पोझिशन सोडायला तयार झालाय असं मला तरी वाटतंय. ठीक आहे, आजच्या एपिसोडला पूर्णविराम देण्याच्या आधी पटकन कॉइन मार्केट कॅपला जाऊया, रिफ्रेश करूया आणि चेक करूया की प्राइस काय आहे बिटकॉइनची. आज 29 जुलै 2021 संध्याकाळी 8:09 बिटकॉइनची प्राइस होती $39,757. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो. 39,708. ओके, आता $100 वाढली जवळजवळ. $39,828 आता बिटकॉइनची प्राइस आहे 29 जुलैला 2021ला. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये नवीन माहितीसह, मार्केट अपडेटसह आणि जगातल्या क्रिप्टो करन्सीजच्या घडामोडींसह. तोपर्यंत बाय द डिप्स अँड हॉट. बाय बाय गाईज.